काय झालं? काय नाही झालं बाबा. हा? खाली लय बस. खोकू राहिले हा लय खोकू राहिले. मग त्या बिड्या कमी पडल्या ना, मग आता खोकायला लागलो. पण तुम्हाला सांगितले जास्ती बिड्या पिऊ नका. झाले पा कशी बाई बिड्या का प्यायची वस्तू आहे का? वडायची वडायची. वडू वडू खोकला येतो ना. हम्म, तुम्हाला माहिती ना तुमच्याशिवाय मला कोण नाही. हा देव आहे ना. देव आहे पण मग तुम्ही पाहिजे ना. अरे बाबा मी कवर आहे, पण मी सोयीचं सांगत राहतो कवाय बी. हा आणि बाई तुला एक खरं सांगू का, हा हे कपडे आहे ना इतकी मस्त दिसते ना तू, हा का तर खरंच ना. आणि आज आपण आहे ना अशीच क्वालिटी पण याच्यापेक्षा उठाव, हा. जेणेकरून तुझ्या स्वरूपाला शोभतील हा मग नाही एवढे आणा ना ते एवढे असे कपडे आहे ना. घेणार आहे ना दादा मला. सध्या एवढे आणा एवढे आणा दादा. ए पुरी तू का बरं आडी टाणते? मग हा मग हे आता कवर चालायचंय असं हो, पण चालायचं कवर. हा? लग्न होईल नाही तोपर्यंत महापुरीची हाऊस होऊ दे. हा मग होईल नाहीच आहे. अशीच आहे आता ती बसेलची घरी. हा तुझं काय पोट म्हणजे दुखत लोकांना नाव ठेवून ठेवून आपण घरात बसवायची तिला. पण दादा मी काय म्हणते अक्काचं पोट का दुखत एवढं? माझं काय दुखत माझा चाललाय संसार चांगला. मी काल दुखून देऊ हे ना तुमच्या लाडापायी झालंय सगळं. ए बाबा ये लाडक पिलू आहे माझं. हा आणि अहो जर लोकांच्या घरी नाही जात ना तोवर लाड आपलं आणि गेली नाही एकदा तर आपले लाड कमी करायचे. मग हे असं घरी बसायचे दिवस नाही. पण अजून आहे ना माझ्याकडं. दादा तरी तुमचं प्रेम कमी नाही होणार ना माझ्यावर? नाही नाही मी आहे तोपर्यंत नाही. आहे का तुमचं प्रेम आहे ना असंच चालू द्या तू नाही असंच राहू द्या हिला. हा बाबर का ए दादा? पुरी तुझं काय म्हणणं आहे का? माझं काय म्हणणं आहे या गोष्टी पायी घरात बसलोय आता. मग पुढं माझ्या घरचे बी मला बोलत आहे. काय म्हणत्या? मग म्हणून ते येऊ देत नाही. आता मी चालले परत. जाऊ द्या आले तिला भेटायला आले होते तुम्हाला भेटायला आले होते. हे बघ आजच्या दिवस तुला जाता येणार नाही. नाही बाई मी नाही थांबत. मी का थांबू म्हणजे आहे ना आता ती तुमच्या जवळ. मी तर आहेच. मी तर किती दिवसाची? जवळ अरे बाबा पण तू बी रांच्या पाखरासारखं येतय ना. हा येते मग? पण माझ्या घरचे बोलत आहे ना हे असं ध्यान करून ठेवलंय तुम्ही तिला. हा कवर चालणार आहे कवर एड बसवणार आहे. अरे बाबा लहान आहे तवरच हे कपडे वापरणार आहे ती. लहान आहे पाण्यात खेळते काय ती. बापासाठी लहानच राहतो. अहो ठीक आहे घालू द्या माहेर आल्यावर ठीक आहे. आपल्या आपल्या घरी गेल्यावर कसं राहावा कसं राहायचं पाहिजे होतं. आणि मी सांगते दादा तुम्ही जर तुमच्या सोना मुलाचं ऐकलं नाही तुम्हाला तर ठुतीत का ते असे. हा दादा मी सांभाळेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका. मला काही काळजी नाही बाबा, हे पिल्लू आहे ना माझं. तर करून घ्या आयुष्यभर एडच घ्या ठेवू. तसं नको बोलू बाई. मग आता काय बोलू बोलू काय. मुलीची जाते ना मला बी घेते का ठेवून. मेली ऐकला नांद्या. हा मग मग मला बी घ्या ठेवून. मग हे डायलॉग मला बी चालतील ना तसे. आता मी बी पोरगीच आहे ना. अरे बाबा तू मोठी आहे, तुझं घरी चांगलं आहे. पण ते चुकडं वांगलं पांगलं होतं. या गोष्टी पाहिजे सगळं नडलं. मला आवडतं ना. तेवढं पुरतं तेवढं. काही नाही दादा. त्या गोष्टीचा उद्रेक जास्त होत असेल ना त्याला आळा घालावा. तुला माहिती का माझ्या घरचं काही नाही. दादा हे बा मी चालले आता तुमचं काय करायचं ते पा. दीदी तुझं नेमकं म्हणणं काय आहे एवढं मला सांग. नेमकं म्हणणं आहे तिला तुम्ही समजून सांगा हे करा. हा काय जाऊ दे तिचं तिचं राहू द्या. किती दिवस ठेवणार एड ह्या गोष्टी पाहिजे. जर तिच्या घराला आग लागत असत तिच्या संसाराला आग लागत असत तर कशाला हे उद्योग पाहिजे. मी म्हणते असं करू, एखादं चांगलं मागणं आलं ना. हा म्हणजे मला आता पुढचं काहीच बोलून उपयोग नाही. म्हणजे दादा तुम्हीच या गोष्टीमध्ये ये नाही तर मी आता काय बोलू शकत नाही. एक काम करा तुम्हाला काय दोघांना तुमची तुमचे निर्णय घ्यायचे ते. नाही ना बाई तू सुद्धा पाहिजे. आता मी- मग अक्का तू मी- पाहिजे ना. आता तुम्ही मागण्याचा विचार केला मी बोलू काय पुढचं. हे बघ मग त्या घरी आम्हाला पाठवायचीच नाही. का ते लोक वाईट आहे का. वाईट नाही तर काय. हे म्हणजे आगीतून निघायचं फुफुट्यात पडायचं. नाही, असं काही नाही. इकडून जर परत आता दुसरं करून द्या त्यांनाच या गोष्टी नाही पडल्या तर परत तिसरं करायचं का. नाही नाही असं अहो, थोडंच आहे. जसं देश तसं बेस वागावं लागेल दादा. आता मला या कपड्याची सवय होती नाही पण मग त्या गावाला गेली मी तसं केलं ना सुरुवात. हा घाली ते घालू कुठं गेलं आलं फिराय पुरतं. पण आपल्या घरात वडीलधारे माणसं असल्यावर कोण सण करील. ह्याला पुरी तुम्ही मला शिकवायला लागल्यावर आहे ना माझं डोकंच बदल झालं बाबा. आता दादा तुम्ही हा लाडका दिवा करू 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 पाहता माझा शेवटचं आहे, पांगशीच आहे माझं. दिवा पेटवीत बसते का. तसं नाही. मग दादा
हिले बडबड करतील ए बाई मी चालले मरू जाऊ दे तुमचं तुमचं पा तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते घ्या आणि मग मला कळवा. बस बस जरा वेळ बस ना. बाई मला जाऊ दे मला काम आहे. मी सारा सकाळची येऊन बसलेले. काय बरं, केलं इथे? जेवण बिवण केलं का तू? हा जेवले मी. हं. मला पोरांच्या शाळेत आणायला जायचंय. मी तशी तिकडे आली सांगून. बरं जाय मग. हा आणि फोन कर घ्या. फोन करीन पण तुमचं पा व्यवस्थित डोक्याचा विचार करा. बरं मला बरं, मूल बाळा सांभाळून घेतील मग तुम्ही गेल्यावर हिला कोण सांभाळणार आहे? ते खरं आहे बाबा. दादा तिचं ना काय एवढं मनावर घेऊ. ती काय ती बाव चढली आता सध्या. तिला काय वाटतं मला घालून नाही देते असे कपडे म्हणून तिचं पोट दुखून आलं. नाही बाबा, पोट नाही दुखत, ते माझंच आहे. पण तुला खरं सांगू का, एक तर तिचंही म्हणणं आहे एका दृष्टीनं खरं आहे. पण या अशा कपड्याने तू एवढी भारी दिसते ना मला बी. आहे ना. हा का माझं पिल्लू म्हणजे पिल्लूच. हां ते दादा त्या साडीवर काय होतं लई इकडे 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 खाज येते हो, त्याच्यामुळे मी घालत नाही, मला आवडत नाही हो. बरोबर आहे. आणि तू एक काम कर, हा. तयारी कर, आपल्याला असेच कपडे आणा जायचे. हा का? हा. आवडते मी. चला तुम्ही पण आवरून घ्या पटकन. हा मी आवडतो. हा? आयला ते सपाट करायचं मशीनवाला बोलावलाय. तो कुठं बॉम्बालाय काय माहिती. पुढं पाणी पाऊस दिवस आले का हो दादा, काय नाही. आलं नाही का तो? नाही ना ती वाट पाहतोय ना. नाही, मस्त मटर मस्त टाकलं म्हणा. आता याच्यावरती काय करेल आता? त्याच्यावर डायरेक्ट आता कोबा करून देऊ ना. हा ना, कोबा लगेच काम चालू लय दिवसाचं रखडवलं ना दादा. चालायचं त्या नाही का आता घरकुलामुळे लय काम आले गावून टाकली का आपल्या मागं साडेसाती काय माहिती. नाही नाही त्या काही साठी हं? नाही रे काय सगळे नाही. कामच आपले लटकून गेले ना. आता आहे ना काय करतो जातो तुझ्या बायकोला घेऊन येतो. कशाला आणत्या? अरे ते नवा करे नवा परपंच आहे. तू काय बोलतो काय मला काही समजत नाही. पण तुम्हाला डोक्याला येत राहते नाही ती, तुम्हाला अशा गोष्टी आवडते नाही. हा हा मग वय सुधारणा एवढं काय विचार करायचा काय. बाबा माझं काय म्हणणं नाही. चालतो तू हा चालतो तू. नाही हो, मला नका देऊ. मला आहे ना, मला हे डोकं लावायचं म्हणलं ना, मला ते आवडत नाही अजिबात. नाही 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 त्याच्यात तो सासरला नालायक आहे. हा सासरला नालायक. यायला पण मग तसं काय पहिलं वाटलं नव्हतं ते, नंतर कोणी त्याला शिंग फुटले काय कळालंच नाही. गडी एवढा एवढा हा पण लई ना काट्याना काटा काढणार आहे. जोडीदार तुमचाच आहे ना. वाहतात उडदार पण आता ते त्याच्यामुळे मी पैसे तुम्ही काय म्हणे जोडीदार भाऊ आपला हा संबंध झाले, आमचं अजून प्रेम वाढलं, ते तर उलट झालं. त्या टायमाला त्यांना 17 मागडून नाक घसला असं नाक मला पदरात घ्या मला पदरात घ्या. आणि तुलाही आवडली ती पोरली तेव्हा. आता पदरच फाडून टाकला आपला. हा त्या टायमाला तू 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 म्हणायचा करी तर हीच बायको करीन. आहे चांगली आहे ती, पण ते आता काय तिला अचानक झालं, तिच्यात काय बदल घडून आले तेच मला कळलं नाही. काय कोणी काय कान भरले का काय झालं? आता तिच्या कोण कान भरणार आहे तुम्हाला कोण कान भराय पण तुमचं आहे ना. मला तर वाटतं ना दादा तिचं आहे ना फोनच जमा करून टाकावा असं वाटतं मला. फोनमुळे सगळं गडबड. आपण मी तिचा एक फोन घेतला हा. होता. फोन नाही का फोडला मी हा फोनवर बोलायची. हा तिच्या बाप तो नालायक त्यानं नवा फोन घेऊन हप्ते घेऊन दिला. हा हप्ते मी भरतो म्हणे. हा दुसरा फोन घेऊन दिला हप्ते. काय करायचं आता नेमकी काय गडबड झाली. बरं तुम्ही चालायचं म्हणत्या का? हा जाऊन जेवतो जा बाय. हा येते का काय नाही नसतं येताना लगेच तुला मी ना हा. मी बायला बायको करणार माणूस आहे. तुला महिन्यात बायको करू आणि महिन्यात ते आहे बा, तिचा तिच्या फोन चालू भारी. राहतो. फोन करते लय गोड गोड बोलते फोनवरती. तुम्ही बोलायचं बरं आम्ही केलं ना वाईट आम्हाला त्यांनी. बरं चला तुम्ही म्हणतायच ना हा आज काय आहे ते मिटून येऊ. हा एक तर हा तर हा ना तर ना. वंदरी तर नाही वंदरी नाही तर मग सोनारी. हा मग काय काहीतरी होईल. हा काहीतरी फैसला घेऊन टाकू. जीव जाऊन दे जिलाबी हा. खाऊ पर आज आहे ना हा आज त्याचा फैसलाच लावून टाकू. हा चला. चाल बरं. पेट्रोल टाकले तुम्ही गाडीत? हा पेट्रोल टाकी टाकी चला. तू माग बस. हा त्या दिवशी मोकार सापटायच्या गाडीत हा तुम्ही लय घाबरते बाबा. घाबरते म्हणजे अरे म्हातारा माणूस घाबरतो म्हणा. तुम्हाला माझं गाडी चालवणच आवडत नाही हो, काय भानगड काय एवढी माहिती. कुठे गाडी चालून राहते का अहो, लय पोर शौकीन म्हणून माझ्या माग बसते माहिती का. हा. ते म्हणते, लय भारी गाडी चालते, तुम्हालाच आवडत नाही ती. बसला का. हा बसलं. ते घरी आहे का नाही काय. पाहू ना. हे पुरी अरे ही पोर लई झोपाळी झाली. उठ जेवण करून घे वय. राम राम. राम राम राम. उठ उठ उठ, पाहुणे आले. उठ उठ उठ. हा आईची एवढी ते बस.
कसं काय येणं केलं? आता येणं नाही केलं, यावं लागलं आम्हाला. या बा असं नका म्हणू पाहुणे. अहो तुम्हाला काही गोष्टी आवडती नाही आणि आम्हाला त्याच्याशिवाय होत नाही. हां पाणी घ्या. बरा अहो तुम्हाला जरी नसतील ते ड्रेस आवडत ना, घ्या घ्या. नाही नाही ना, आज पाणी पिणार. पाया पड पड पाया पड. नको 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 नको, पाय नको पडू. तुम्हाला पाणी घ्यायचं नाही, पाया पडून द्यायचं नाही. हां मग घरच सोडायचं नाही ना. आता काय झालं, हां आता ते म्हणता वखत पाडला बाका त्या गाद्याला म्हणा काका. म्हणजे आम्ही गाढव आहे का? गाडव बरे तुम्हाला गाडव, म्हणजे गाडवाला इज्जत आहे पण तुम्हाला इज्जत नाही. काय झालं? गाडवाला सुद्धा इज्जत आहे. जरा तोंड सांभाळून बोला. गाडवाच्या जर पायाला हात लावला ना, हा. गाडव राहत त्या जागा उभं राहते, ती जागा सोडित नाही. नाही बांध, फक्त हात लावला तर त्याला वाटतं मी बांधली, त्याला बांधता नाही. एक काम करा, तुम्हाला बांधतान नाही बांधान. तुमच्या पाया पडतो. तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. एकावर चालणार असं तुम्हाला खपत नाही त्यावर. अख्खं गाव मा तोंड थोकायला लागलं, थोकायला. तुमचं तोंडचं करतच काय माखेल दिसत नाही, काही नाही. पानही खायला, तंबाखू खायला असेल ना. गावात मला फिरताय ना, गावात फिरायची शिरणी झाली माझी. म्हणजे नेमकं काय झालं? तुमचा वास या काय यायला लागला? शिरपतरावाचा काय रे बाबा होता. हा मामा त्यांना या असं पटत नाही. या असं हे कपडे नाही चालत त्यांना. अहो योगा योग आहे. तुम्हाला सांगू का, हं. हा जमाना आहे, कलियोग आहे म्हणते याला. हां सामा, हं? मी जर गावातून चालू 5 वेळा सरपंच होईल माझ्या गावात बरं. बिनविरोध. हं. म्हातारी बाई आली तरी शिरपात्रा पुण्याला का डोक्यावर पदरी घेतली. आधी गावात एकही बोडकी बाई सापडायची नाही, मर्यादा धरती. आणि आपल्या घरातली मर्यादा वाया गेली. या बा गाडग्याला गाडगन मडक्याला मडकं हे लागतच आहे. कवर नाही नाही, पण मग त्याला पर्याय आहे ना. काय पर्याय? हां पर्याय काढावा भाऊ, बरं का. तुम्ही काही काळजी करू नका. काहीतरी मार्ग काढा. हा त्याचं उल्लंघन करू. एक आहे हां मार्ग मी काढून आणलाय. काय आम्हाला फारकत पाहिजे, काय फारकत. फरकत? हा का हो दादा आता तिला बोला ना काय तुम्हाला म्हणणं. भाऊ तिला कसं वागू दे, कपडे घालते नाही तर उघडी हिंडू दे, मला काही घेणं देणं नाही, पण मला फारकत पाहिजे. अहो पण मामा सगळीकडे लोक घालतात पोरी कपडे असे. ते गावाला पटत, मला नाही पटत. पण आता कोणी जुन्या जमान्यासारखं राहिलं का? तुमच्या गावात कोणीच नाही घालीत का? शेवट राहायचं जुनं ते सोनंच आहे. जुन्याला जी किंमत होती तुम्हाला ना, कोणी घालते पण लग्न झालेलं नाही घालते. बरं. कवर सांगायचं बरं. ती सारखी फोनवर बोलायची, फोटो काढायची. एक दिवस तिनं फोन चार्जिंग मी फोन फोडला. तू शाजू काय ये वा, तू तिला नवा फोन घेऊन दिलाय 50,000. आता जाऊन दिला म्हणे एवढा महागाचा फोन. काय चालवत होतं? तुम्हाला खरं सांगू का, बाळहाट, श्रीहाट आणि जोगहाट. आता बाळ नाही, आता बाळाला बाळ होईल. बाळ कावा ज्याला कळत आहे तोवर ते बाळ आहे. आता बाळ नाही, हे झालं गावाचा काळ. असं जर सगळ्या लोकांनी जर आमच्या गावामध्ये जर वागणूक केली तर आमच्या गावाची विजय आहे का नाही? एक काम करा, तुमच्या पाया पडतो, उलटं पालटं काय बोलू नका. तुम्हाला निर्णय काय घ्यायचा आहे? निर्णय काय नाही, आमचा पोर मोकळा करून द्या. त्याला आहे ना साडी कपडे तर नाही, पण साडी नाही, डायरेक्ट 9 वारीवालीच बायको करून आणि कोण? मी. हो दादा नाही हो, नवारी नका. ती लई लई म्हातारी वाटेल ती. हा? अहो नवतरी बाई म्हातारी. हा तू येड्यावर नको करू. मध्ये आपण दुसरी 9 वारीमध्ये जी ताकद आहे ना, ती साड्यामध्ये कपड्यामध्ये नाही. म्हणजे कपडे ना मध्ये ताकद राहते का माणसात ताकद? दादा ताकद आहे अशी बी ताकद नाही तिच्यामध्ये. आहे ना? कोणतेच कामाला नाही म्हणली नाही ती. फक्त मामा हे- हो मामा, माझ्या नवऱ्याला पटत तुम्हाला काय होतं? पटत तुम्ही सवते खा तिकडं, मला तोंड नका दाखव तुमचं.
जाऊ द्या आपण संवत नाही नाही असं नाही मी दादाला सोडून नाही राहणार. मी एकुलते एक, मी जाऊ द्या मला नाही यायचं दादा मला नाही जायचं त्यांना सोडून कसं काय राहू मी सांगा बरं. जाऊ दादा नाही जायचं ना मामा उद्या तुमच्या पोराने जर तुम्हाला टाकून दिलं तर तुम्हाला कसं वाटेल बरं. सामा वाईट होतो. तो मामा जर मला ठेवायचं ठरलं ना माझ्या पहिले डोळ्याचा आपण माझे डोळे काढ हं. आणि मग मी राहीन तुला डोळ्याला पाहणार नाही ना असं दिसणार नाही. म्हणजे सुनबाईचं नाही आवडत मग पोरे नको का नाही नाही, तोय तसं जर तिच्या पत्र खाडला पतच होतं मग त्याला म्हणा तू करते. बरं का मामा आमचे दादा लय त्यागी. त्याने जर एखाद्या गोष्टी त्याग केला ना डबल पण नाव नाही घेते. जावई तुम्हाला सांगतो हं. कमीत कमी माणसासारखंही राहावं लागत हां. यांनी पार गाडवा जमा केले आम्हाला. अहो तुम्ही एवढे अनेक जाणे काय ना हां तुम्ही विकास पाहत नाही विकासामध्ये काय लिहिलेलं आहे. आता तंत्रज्ञान वाढलं ये बुवा तुमच्या ध्यानात नाही आहे. हां त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे. तसंच चालायचं जुन्या लोकांच्या पाय देऊन चालायचं. बरं बरं मी काय म्हणतो दादा आपण याला तोडगा काढून ये. तो ही संस्कृती टिकन बरं का दादा काय असं करू तिला दिवसभर साडी नेसायला लावू रात्रीची कपडे घालायचे आहे मला. भाऊ कपडे घालायला लावणे तर त्याची ठेव मला काय घेणे पण मला ती वागणी आवडत नाही. विषयातला विषय जा तुमचे डोळेच घ्या काढून मग ए पुरी असं काय बोलते अगोदर पा तुमचा दिवा. एवढं बोलत का माणसामध्ये. ते तर म्हणे माझे डोळे काढून टाका दोन्ही पण येडी आहे का तू. असं नाही चालत बाबा असं नाही चालत. हं? असं नाही चालत. बरं ये बा हम्म, आता आमची येईन हम्म. नऊवारी साडी नऊवारी लुगून नेसली. हा तिला उद्या मॅक्सी घालतो लोक काय म्हणतील. नाही 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 तिला मॅक्सी घालतो लोक नाव ठेवणार ये नाही. बा तुमचं म्हणणं सगळं खरं आहे पण ते अधोगती होईल आणि हे पहिल्यापासून आहे. पण त्याच्यात बदल करायचा आपल्याला मग करू. आपल्या पासून सुरुवात करायची बदल करायचा जगापासून नाही. जग द्या कुत्ता देगा ते कुत्ता देगा आपू खायला तसं नाही. काय करायचं ही जुनी संस्कृती आपल्याला टिकवायची म्हणजे हे बा म्हणजे ती बुजवायची नाही बा. पोचवायची नाही. हे काय होतो जे जुने महात्म्याने काय करून ठेवलंय ना हा ते अजून तसंच आहे. ते बरोबर आहे. हा? या बघ दादा उदाहरण आहे, समोरच उदाहरण आहे. आता तुम्ही कसे कपडे घाला हा महाता या बा कशी शोभून दिसते. जुनं आहे हे. मग तुम्ही असं आजूपर्यंत काहीतरी घालायला लागले ते खरे जावई बापू माझ्या तर एक मनात आलंय ये बुवा. जाऊ द्या तुम्हाला जर जीन्सची पॅन्ट टी शर्ट दिला लोक नाव ठेवणार नाही का. नाही पण ते कुठं जमलंय का हो. बरं मग असं करा आता माफी मागतो आणि हे संस्कार सगळे बदलून टाकीतो. बदलायचं नाही हा? आपणही बदलायचं जगाला बदलायला लावायची. आता मी काय शर्ट पॅन्ट नेसू. हो आपल्या नातेवाईक समजून सांगायचं. आपल्या नातेवाईक तसं असलं आपण समजून सांगू बाबा असं ना असं करा. जगामध्ये जिकडे चांगली संस्कृती आहे ना तेच ऐकायचं फक्त बाकी सगळेच ऐकतील असं हे. दादा जाऊ द्या मामा म्हणतात ते पण बरोबर आहे हो. हां आपणच जर असे कपडे घालायला लागले उद्या पोरं काय करतील तसे हा आता माझ्या पुरीचे तेच म्हणणं आहे. हां तर आता आहे ना तुम्ही एक काम करा काय आता मुराळीनंच घेऊन जा. जावई बापू आलेले आहेत बरं. पण आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक साडी ब्लाऊज परकर घेऊन या आणि मुराळीनीची लगेच तयारी करतो. सुनाला माझा राग येत असेल पण या जुन्या बाया होत्या ते येड्या होत्या का. नाही ना येड्या नव्हत्या. हा? बरोबर आहे. सावित्राबाई फुले होती. हा दासीची राणी होती. हा प्रतिभा होती ताई. आईलाबाई होलकर होती. बरोबर आहे. जिजाऊ माता शिवाजी आई होती. बरं का मामा त्यांचं लय इतिहास लय सारखं पुस्तक वाचत राहत्या ग्रंथ बिंत सगळं त्याला लय माहिती. मग ते येड्या होत्या का येड्या होत्या का मी काय- आम्हाला कपडे भेटत पण नव्हते. आम्ही माफी मागून राहिलो ना आता. ते टिकवलं आपल्यासारखं सगळं जग चालाव. आता हे बघा जग चालू या ना चालू सांगणं काम आपलं आहे आणि इथून पुढं पण आम्ही ती संस्कृती पत्करणार आहे. माफी मागतोय आम्ही. तयार झाली ना ती बी तयार झाली ना ती कुठे हा दादा जाऊ द्या ते मामा म्हणता ना ते खरंच का बरं माहिती का हा आपण जर आता असं वागायला लागलो पुढच्या पिढ्या अशाच करतील आपण त्यांना काय शिकवणार आहे. बरोबर आहे. आपल्याला जुनी संस्कृती जपायची म्हणून आपण पण तसंच वागलं पाहिजे. मला पण त्यांचं म्हणणं ही पटलं. गोष्ट खरी आहे. नववारी साडी म्हणजे आपली संस्कृती. ये बा तुम्हाला माझा राग येईन. हा. आज मोठ्या सिटीमध्ये जा मुंबई सारखं पुण्यासारखं माणूस कसा बायकच हेच ओळखू येत नाही. सगळं चालत आहे दोघं जण तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मान्य आहे. केस मोठे बाईचे मोठे बरं जाऊ द्या का हो हो
आता या लग्नाच्या टायमाला आमचं येईन ना तुम्ही बाजार करा आले येईन एवढा कुकू हा येईन तुमच्या 4 नाड्याचा अंतर होता हा मग तुम्ही पुढे येईन माग होती आणि आता डायरेक्ट हातात हात घालून झाला त्यामुळे त्याला विश्वास नाही बायको आपल्याबरोबर होती का दुसऱ्या बरोबर जाती हातातच पकडून राहते बायको आता कारण त्यांचे ड्रेसेस सारखे आहेत ड्रेस सारखे भरोसा नाही शहरामध्ये हा शहरामध्ये भरोसा नाही आणि एक तर मिशनचा विषय राहिला नाही नाही माहिती मिसच नाही राहिली हा मर्द आवाज सुद्धा राहिली नाही आणि केस कधी कधी दोघांचे सारखे राहतात तेव्हा नवरा आहे का बायको कपडे सारखे केस सारखे सगळं सारखं सगळं दादा सारखं मी घे आवरते जाते मग. बरं पण मग आता पाहुण्याला नाश्ता नाही नाश्ता नाही का घराचं काम चालू आहे. हा घराचं काम चालू आहे. गवटी येणार आहे हा म्हटलं पाव एक शब्द भारी तर नाही तर मग त्याला लगेच मी मागणं अहो पाहणार शेवटी आपण माणसं आहेत मास आहे मग मागणे तुम्हाला भेटले असे आम्हाला नसते भेटले का पाणी चला नाश्ता करून गेलो आलोच हा थोडासा नाश्ता करा ए पुरी नाश्ता वाढ आणि म्हणजे मग रस्त्यानं आम्हाला तयार आहे चला मग चला घ्या करून आपल्याला हा झटपट जायला